हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट स्टडी करणार आहोत. चॅप्टर आहे फर्स्ट, बेसिक कन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स. चला तर बघूया या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर आपण पाहतोय मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. तर इकॉनॉमिक्सला आपल्याला माहितीच आहे, अर्थशास्त्र असं म्हणतात. तर इकॉनॉमिक्स हे एक सोशल सायन्ससुद्धा आहे, सामाजिक शास्त्र हे आपण त्याला म्हणतो. तर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या शब्दाचा उगम झाला कसा? तर एक ग्रीक भाषेतला शब्द आयकोनॉमिया. काय शब्द? आयकोनॉमिया. या शब्दाचा अर्थ होतो मॅनेजमेंट ऑफ द हाऊसहोल्ड, म्हणजे घरामधली व्यवस्थापन असणार आहे. तर या आयकोनॉमिया या शब्दापासून इकॉनॉमिक्स हा शब्द समोर आला. तर हा इकॉनॉमिक शब्द रिफर्ड केला गेला, म्हणजे वापरला गेला पहिल्यांदा पॉल सॅम्युएल्सन यांच्याकडून. त्यांनी म्हटलं होतं क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. इकॉनॉमिकला काय रिफर केलं होतं? क्वीन ऑफ सोशल सायन्स. इकॉनॉमिक्स डील विथ द इकॉनॉमिक अस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. आता इकॉनॉमिक म्हणजे आपण म्हटलं अर्थशास्त्र, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. अर्थशास्त्र हे कशाशी संबंधित आहे? तर अर्थ म्हणजे पैसा, वित्त, मनी. सो पैशा संदर्भामध्ये असणारे जे आर्थिक अस्पेक्ट आहेत, मानवी वागणुकीबद्दल, बिहेवियरबद्दल जे आर्थिक बाजू असणाऱ्या ज्या आहेत त्यांच्याशी डील करणारं हे अर्थशास्त्र आहे. इट डील्स विथ द हाऊ ह्युमन बिईंग सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड मीन्स. याच्यातून आपल्याला कळणार आहे की मानवाच्या गरजा या खूप आहेत, अनलिमिटेड, अमर्यादित. पण सगळ्या गरजा पूर्ण होतातच असं नाही. पण ठराविक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या अवेलेबल साधनांमधून ती कशा पद्धतीने गरज पूर्ण करता येईल हे सांगणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता आपण इकॉनॉमिक्सचा म्हणजे अर्थशास्त्राचं नेचर पाहणार आहोतच. त्यासाठी आपल्याला डेफिनेशन्स दिलेली आहे, आपण ती पाहूया. आपण पाहतोय ते कौटिल्यास व्ह्यू ऑन इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रावर कौटिल्या यांचं मत काय? अर्थ मीन्स वेल्थ. अर्थ याचा अर्थ काय होतो? वेल्थ. आपण अर्थशास्त्र असं म्हणतो ना. तर अर्थ म्हणजे वेल्थ, म्हणजेच संपत्ती. आणि शास्त्र म्हणजेच त्याला सायन्स म्हणतात. ओके. तर अर्थशास्त्र काय होणार? इम्प्लायज द सायन्स ऑफ एक्वायरिंग अँड मॅनेजिंग वेल्थ. म्हणजे असं शास्त्र ज्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे संपत्ती मिळवायची आणि ती कशा प्रकारे मॅनेज करायची हे शिकायला मिळणार, ते असणारे अर्थशास्त्र. म्हणजेच अर्थशास्त्र इज अ ट्रीटाईज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी इन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स. जर आपण राजकीय बाजूने जर पाहिलं तर अर्थशास्त्र एक प्रकारे ट्रीटाईज आहे. की पॉईंट्स बेस्ड ऑन कौटिल्यास. आता कौटिल्य यांच्या मतानुसार काही महत्त्वाचे पॉईंट्स बाहेर येतात डिफिनेशनमधून त्यांच्यात. बघूया. क्रुशल रोल ऑफ स्टेट और गव्हर्नमेंट. एक स्टेट किंवा गव्हर्नमेंटसाठी एक महत्त्वाचा क्रुशल रोल प्ले करणार आहे ते अर्थशास्त्र. फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू इन्श्युअर वेलफेअर ऑफ द स्टेट. आता अर्थशास्त्राचा फोकस कशावर असेल? राष्ट्राची संपत्ती कशी बनवता येईल, समाज कल्याण कसं घडवता येईल हे. नीड फॉर इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी फॉर गुड गव्हर्नन्स. गरज आहे चांगल्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कशा प्रकारे ठेवता येईल. सो चांगलं गव्हर्नन्स कशा प्रकारे मॅनेज करता येईल त्यासाठी गरज आहे. कम्पिलेशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इन टू अर्थशास्त्र. आणि राजकीय आयडियाज ज्या आहेत त्यांना अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीनं सामील करून घेता येईल. आता डेफिनेशन्स दिले आपल्याला इथे, पाहूया. ॲडम स्मिथ यांची वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन आहे. क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडम स्मिथ यांना सुद्धा काय म्हटलं आता बघा, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. काय म्हटलं आता? फादर ऑफ इकॉनॉमिक्स. कोणाला? ॲडम स्मिथ यांना.
सो त्यांनी जी डेफिनेशन दिली इकॉनॉमिक्सची, अर्थशास्त्राची, ती वेल्थ ओरिएंटेड होती, म्हणजे संपत्तीशी रिलेटेड होती. आउट ऑफ हिज मेनी लिटररी कॉन्ट्रीब्युशन टू इकॉनॉमिक्स, त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच्यामध्ये, ही इज फेमस फॉर हिज 1776 पीस ऑफ वर्क. त्याने 1776 मध्ये जे वर्क केलं त्याच्याबद्दल ते फेमस आहेत. अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉज ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. ॲडम स्मिथ डिफाईन्स इकॉनॉमिक्स ॲज अ सायन्स ऑफ वेल्थ. आणि त्यांनी छोटीशी अशी डेफिनेशन आपल्यासमोर ठेवली अर्थशास्त्राची, अ सायन्स ऑफ वेल्थ. आता त्यांच्या या डेफिनेशनमधून काही महत्त्वाचे पॉईंट समोर आले. लेसेस फेरी ही पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीप्रमाणे, म्हणजेच नॉन इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं याच्यामध्ये काहीही प्रकारे इंटरव्हेन्शन नसतं, इंटरफेअर नसतं. कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन, याच्यामध्ये कॅपिटल अँड वेल्थ म्हणजे संपत्ती वाढत जाते, ॲक्युम्युलेट होत जाते. नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर, नैसर्गिक जो लॉ म्हटलं, नेचर लॉ म्हणजे युनिव्हर्सल लॉ म्हणू शकतो, सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे असा लॉ, तो इथे उपयोगी पडतो. अँड डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन अस्पेक्ट ऑफ ग्रोथ थेरी, आणि लेबर डिव्हिजन होते ॲज अ ग्रोथ थेरी म्हणून, वाढ होण्यासाठी गरजेची आहे की लेबर डिव्हिजन झालं पाहिजे, कामाची विभागणी झाली पाहिजे. सेकंड डेफिनेशन आपल्यासमोर आहे ते म्हणजे प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेली वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन. न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल हॅज गिवन द वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन इन द बुक एंटायटल प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यांनी जे बुक लिहिलं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स त्याच्यामध्येही त्यांनी डेफिनेशन दिली. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स विच वॉज पब्लिश इन 1890. हे बुक कधी पब्लिश झालं? 1890 मध्ये. हिज डेफिनेशन स्टेट, त्यांच्या डेफिनेशन प्रमाणे, इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. नॉर्मल बिझनेस लाईफमध्ये की मानवाचा व्यवहार कसा असणार आहे, वर्तणूक कशी असणार आहे, मॅनकाइंड त्याची स्टडी जी आहे ती याच्यामध्ये त्यांनी सांगितली. इट एक्झामाइन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ॲक्शन्स, त्याचा वैयक्तिक आणि सामाजिक कृतींद्वारे काय पार्ट होतो तो सांगितलेला आहे. विच इज क्लोजली कनेक्टेड विथ द अटेनमेंट अँड यूज ऑफ मटेरियल रिक्विजाइट्स ऑफ वेलबिंग. तो कशा प्रकारे कनेक्टेड आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सो की पॉईंट्स काय निघतात त्यांच्या डेफिनेशनमधून? स्टडी ऑफ अन ऑर्डिनरी मॅन, सामान्य माणसाचा अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स, हे एक बिहेवियरल सायन्स आहे, म्हणजे वर्तणुकीनुसार चेंज होत जाईल. स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर, मटेरियल वेलफेअरचा अभ्यास करणार आहे याच्यामध्ये. इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली अ स्टडी ऑफ वेल्थ, फक्त संपत्तीचाच अभ्यास करणं असं नाही आहे, इतर गोष्टींचा सुद्धा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये येतो, असं त्यांचं म्हणणं होतं. लिओनल रॉबिन्सन्स यांनी स्कार्सिटी ओरिएंटेड डेफिनेशन दिली. पहा, दिस इज द मोस्ट पॉप्युलर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स रॉबिन्स इन हिज बुक एंटायटल अँड इसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. जे त्यांनी बुक लिहिलं इसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, त्यांच्या या बुकमध्ये त्यांनी ही डेफिनेशन सांगितली. In 1932 mention about the scarcity oriented definition of economics. पहा म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. आता तुम्हाला व्यवस्थित खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्सची टर्म कळेल. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये मानवी बिहेवियर, मानवी वागणूक कशी असणार आहे याचा अभ्यास केला. कशा संदर्भामध्ये? ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स and scarce means which have alternative use. सो इथे त्यांनी सांगितलंय हे अशा पद्धतीचं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये मानवी बिहेवियरची स्टडी होणार आहे आणि रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्कार्स म्हणजे मानवी वागणूक कशा संदर्भामध्ये असेल तर मानवाच्या गरजा आणि दुर्मिळता याच्यावर आधारित. साधनांची दुर्मिळता, सगळी साधनं अस्तित्वात असतीलच, अवेलेबल असतीलच, हव्या तितक्या प्रमाणात असतीलच असं सांगता येत नाही आहे. की पॉईंट्स त्यांच्या डेफिनेशनचे, वॉन्ट्स आर अनलिमिटेड. त्यांना म्हणायचं आहे गरजा मानवाच्या अनलिमिटेड आहेत, त्याला त्यांनी एंड्स म्हटलं, वॉन्ट्स. आणि मानवी गरजा आणि त्यांची दुर्मिळता हे यांची सांगड कशी
असू शकते हे त्यांना आपल्या या डेफिनेशनमधून सांगायचं आहे. म्हणजे माध्यम जे आहेत, मीन्स जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली लिमिटेड आहेत. वॉन्ट्स आर ग्रेडेबल ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. गरजा प्रायोरिटीनुसार बदलतात. मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह यूज. आणि जी साधनं अवेलेबल आहेत त्याचाही अल्टरनेटिव्ह वापर होतोच. मग मानवी गरजा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी असणारी साधनं ही कशा प्रकारे असू शकतात याच्याशी संबंधित मानवी बिहेवियर काय असेल हे असणार आहे अर्थशास्त्र. ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलेलं आहे. इन 1933 सर रॅग्नर फिश कॉइन द टर्म्स मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. 2 टर्म्स त्यांनी समोर आणल्या, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक मॅक्रो इकॉनॉमिक्स. दिस टर्म ॲज अ डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड. हे सुद्धा ग्रीक वर्डपासूनच आल्या टर्म्स, मायक्रोस आणि मॅक्रोस. तर आपण मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल स्टडी करतोय. ओके, मायक्रो मीन्स स्मॉल. आता मायक्रो म्हणजे एकदम लहान. आता मायक्रो हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असेल, आठवत असेल तर पहा. मायक्रोस्कोप वगैरे आपण म्हणतो, सूक्ष्मदर्शी प्रयोगशाळेमध्ये असते ना, लॅबमध्ये मायक्रोस्कोप वगैरे. सो मायक्रो याचा अर्थ एकदम स्मॉल, लहान. मायक्रो इकॉनॉमिक्स डील विथ द बिहेवियर ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स सच ॲज हाऊसहोल्ड, वर्कर, फर्म, इंडस्ट्री. आता हे इकॉनॉमिक्सली का जोडलं गेलं आहे? म्हणजे खूप मोठा जर गट असेल तर त्या गटातून फक्त एका घटकाची स्टडी करणं, एका घटकाचा अभ्यास करणं, म्हणजे त्याला मायक्रो म्हणतात. जसं मानवाच्या शरीरामध्ये खूप रक्त आहे, त्याच्यातला फक्त रक्ताचा थोडासा भाग अभ्यासासाठी घेतला जातो, परीक्षणासाठी घेतला जातो आणि त्याच्यावर टेस्ट करून समजतं की काय आजार वगैरे असेल किंवा आणखीन काय असेल. म्हणजे सगळंच्या सगळं रक्त नाही घेतलं जात ना, हो की नाही? येस, तसंच म्हणायचं आहे. खूप मोठा घटक असेल त्या घटकातून छोटा घटक घेणं म्हणजे सूक्ष्म. अर्थशास्त्रामध्ये कसं उपयोगी आहे? आता अर्थशास्त्र म्हटल्यावर तिथे मानव येणार, मानवाशी संबंधित जिथे आर्थिक बाजू असते त्या प्रत्येक बाजूंचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, सो प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची गरज लागते की खूप मोठा गट असेल तर त्या गटातून एका घटकाचा अभ्यास करणं. आता मी म्हटलं हाऊस होल्ड, वर्कर म्हटलेलं आहे. आता फॅक्टरीमध्ये हजारो वर्कर असतील तर एका वर्करच्या याच्यावर आपण त्याच्या वागणुकीवर अभ्यास केला. मग खूप मोठा गट असेल तर छोट्या गटामधून त्याचा अभ्यास करायचा, मग छोट्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि मग ठरवायचं की मोठा गट कसा असू शकतो. मग त्याच्यामध्ये फर्म येते, इंडस्ट्री येते, बिझनेस फर्म असते, इंडस्ट्री असते, कंपनी वगैरे, असे खूप सारे घटक असतात. सो आपल्याला इथे सांगण्याचा अर्थ काय? मायक्रो म्हणजे स्मॉल, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमीमध्ये येणाऱ्या सगळ्या घटकांपैकी इंडिव्हिज्युअल एका घटकाचा अभ्यास करणं म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स होणार आहे. ठीक आहे. केनेथ बॉल्डिंग यांची डेफिनेशन आहे मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स. एखाद्या घटकाचा म्हणजे काय म्हणतात, एखादी बिझनेस फर्म असेल, एखादं घर असेल. आता आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये खूप सारे हजारो घरं आहेत, पण आपल्याला सगळ्या घरांचा अंदाज घ्यायचा आहे म्हणून आपण एक घर निवडलं आणि तिथून त्याचा अभ्यास चालू केला. म्हणजे खर्चाच्या बाबतीमध्ये म्हणूया, त्या घरामध्ये असणारा इन्कम किती आहे ते आपल्याला अभ्यासायचं असेल तर, म्हणजे आपल्याला सगळ्या सोसायटीचा इन्कम बघायचा असेल तर आपण एका घराला निवडलं, त्या घरातून आपल्याला काय डेटा मिळतो तो पाहिला, त्या बेसिसवर ठरवलं की बाकी घरांचा डेटा काय असू शकतो. म्हणजे एखाद्या घटकाची अभ्यास करणं आहे. म्हणजेच काय म्हणतात, पर्टिक्युलर हाऊस होल्ड म्हणू शकतो, इंडिव्हिज्युअल प्राईस म्हणू शकतो, वेजेस म्हणता येईल, इन्कम म्हणता येईल, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री म्हणता येईल, पर्टिक्युलर कमोडिटी म्हणता येईल. एखाद्या घटकाचा अभ्यास करायचा खूप घटकांमधून म्हणजेच त्याला म्हणायचं मायक्रो इकॉनॉमिक्स. बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स काय बघूया. त्यांनी म्हटलेलं वॉन्ट. इट इज डिफिकल्ट टू डिफाईन वॉन्ट इन फ्यू वर्ड्स. वॉन्ट म्हणजे गरजा. आता गरजा एका शब्दामध्ये सांगणं कठीण आहे. वॉन्ट कॅन बी रिफर टू ॲज अ नीड, कारण वॉन्ट म्हणजेच आपण गरज म्हणू शकतो आणि आपली गरज काय असू शकते प्रत्येकाच्या गरजेवर डिपेंड आहे. आपलं समाधान नाही झालं, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये तयार होणारी जी इच्छा आहे ती असते गरज. ती एक फिलिंग असते. प्रत्येक व्यक्तीची
सॅटिस्फाय होण्याची जी कॅपॅसिटी ती वेगवेगळी असू शकते. म्हणून ह्युमन वॉन्ट्स हॅव ग्रॉन इन नंबर फॉर 2 बेसिक रिझन्स. म्हणूनच मानवी गरजा वेगवेगळ्या कारणांमुळे वाढतात. डिझायर फॉर बेटर लिव्हिंग, 2 कारणं महत्त्वाची आहेत त्याच्यामध्ये बघा. चांगलं राहणीमान पाहिजे अशी इच्छा असल्यामुळे गरजा तयार होतात. टू इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन अँड रायझिंग पॉप्युलेशन, आणि लोकसंख्या वाढल्यामुळे गरजा तयार होतात. 2 गोष्टींमुळे गरजा वाढत आहेत. आता गरजांचा एक वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. बघा आता गरजा कशा आहेत. मानवी गरजा, सगळ्यांच्याच गरजा असतात, काही ना काही नीड असतातच प्रत्येकाला, हो की नाही. तर इथे काय म्हटलं बघूया. वॉन्ट्स आर अनलिमिटेड. मानवी गरजा अमर्याद आहेत, कधीच संपणार नाहीत. आज आपली एक इच्छा असेल की समजा आज आपल्याला केक खायचा आहे, इच्छा पूर्ण झाली, ते खाल्यानंतर उद्या दुसरी इच्छा होईल, आणखीन तिसरी इच्छा होणार, इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते. म्हणजे मानवी गरजा अशा वाढत जातात, अनलिमिटेड असतात. हे मिळालं की आपल्याला ते हवं असतं. वॉन्ट्स नॉट ओनली अराइज अगेन अँड अगेन बट दे आर ऑल्सो अनएंडिंग. या वाढतच नाही तर या अनएंडिंग आहेत, कधीच संपणार नाहीत. गरजा कधीच नाही संपत. इफ वन वॉन्ट गेट सॅटिस्फाय, जर एखादी इच्छा एखादी गरज पूर्ण झाली तर दुसरी गरज तयार होते. वॉन्ट्स गो ऑन मल्टिप्लाइंग इन नंबर. वॉन्ट्स मल्टिप्लाय होत जातात, वाढत जातात, आपल्या गरजा वाढत जातात. म्हणून गरजा या अमर्याद आहेत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स बनतं, पहिलं वैशिष्ट्य बनतं. दुसरं, वॉन्ट्स आर रिकरिंग इन नेचर. वॉन्ट्स हे काय रिकरिंग आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. सो वाईल सम माइट बी ओनली ओकेशनल. काही ओकेशनल असतात, काही डिपेंड असतात. जसं इथे चित्रामध्ये दाखवलं तुम्हाला पेंटिंग दिसू शकते, सीझनचं दिलेलं आहे इमेज, हो की नाही. त्या सीझनमध्ये ते क्लोथ्स किंवा तो नीड असणारे काही घटक असतील. रेनी सीझनमध्ये आपल्याला अम्ब्रेला किंवा रेनकोट यूज होतो आहे, ओके. विंटर सीझनमध्ये आपल्याला स्वेटर वगैरे यूज होणार आहे. मग ते आपण त्याच सीझनमध्ये वापरणार, आणि ते सीझन आपल्याकडे रिकरिंग आहेत, म्हणून त्या गरजा पण रिकरिंग होतात. म्हणजे अशाही काही वॉन्ट्स आहेत ज्या रिकरिंग इन नेचर, त्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या असतात आपल्यासमोर, ओके नाही. ओके, इथे आणखीन 3 इमेजेस दिलेले आहेत पहा. गरजा या वयानुसार पण बदलतात. लहान मुलाची गरज काय असणार आहे, खेळणी असणार आहे. मोठ्या माणसाची गरज काय असेल, गाडीवर फिरणं. वयस्कर माणसाची काय गरज असेल, पुस्तके वाचणं किंवा आणखीन काही छंद जोपासणं. प्रत्येकाची गरज बदलत असते. आता याच्याबद्दल पॉईंट पुढे आहे आपल्याकडे. वॉन्ट्स डिफर विथ एज. वयानुसार गरजा बदलतात, त्या आपण चित्रामध्ये पाहिलं, हो की नाही. वॉन्ट्स डिफर विथ जेंडर. जेंडर प्रमाणे म्हणजेच मेल, फिमेल, मेन, वुमन यांप्रमाणे प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. वॉन्ट्स डिफर ड्यू टू प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेसमुळे सुद्धा, प्रायोरिटीमुळे सुद्धा, म्हणजे एखादी हॅबिट वेगळी असते, एखाद्याचा छंदच वेगळा असतो, त्याची आवड वेगळी असते. म्हणजे त्याला ते आवडते म्हणून तो ती वस्तू घेणार, याला ही वस्तू आवडते, ही वस्तू घेणार. सो डिपेंड आहे, टेस्ट प्रेफरन्स वेगळा वेगळा असतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती डिसाईड करते की मला कोणती गोष्ट हवी आहे. प्रत्येकाच्या गरजा स्वतःच्या प्रायोरिटीप्रमाणे असतात. सो वॉन्ट डिफर्स ड्यू टू प्रेफरन्सेस, म्हणजे गरजा बदलू शकतात व्यक्तींच्या प्रायोरिटीप्रमाणे, ठीक आहे. पुढे पॉईंट्स आहेत. वॉन्ट्स डिफर विथ सीझन. सीझन प्रमाणे वॉन्ट्स बदलत जातात. जसं आपण वरती पाहिलं, विंटर सीझन, रेनी सीझन आणि समर सीझन. रेनी सीझनला तुम्हाला रेनकोट आणि अम्ब्रेला पाहिजे, बाकी अदर सीझनमध्ये नाही यूज करणार आपण. विंटर सीझनमध्ये आपल्याला काय लागणार आहेत, कपडे तसे लागतील, ते आपल्याला अदर सीझनमध्ये युजफुल नाही आहेत. सो सीझनप्रमाणे आपल्या गरजा बदलतात. वॉन्ट डिफर्स ड्यू टू कल्चर. आणि आपल्या कल्चरप्रमाणे ही गरजा बदलतात. डिफरन्सेस इन कल्चर इन्फ्लुअन्स वॉन्ट्स दॅट आर रिलेटेड टू फूड, ड्रेसिंग स्टाईल. मग आपलं फूड, ड्रेसिंग स्टाईल हे आपल्या कल्चरप्रमाणे असतं आणि त्याप्रमाणेच गरजा असतात. प्रत्येकाचं कल्चर वेगळं असतं, फूड वेगळं असतं, ड्रेसिंग स्टाईल वेगळी असते, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या गरजा डिफरंट असतात. सो इथे आपण वैशिष्ट्य पाहिली, वॉन्ट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स कसे असणार आहेत, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण एवढाच पाहणार आहोत. पुढचे कन्सेप्ट जे आहेत ते आपण नवीन व्हिडिओमध्येच पाहूच. तर हा पहिला व्हिडिओ होता आजचा आपला अर्थशास्त्राचा, इकॉनॉमिक्सचा. आपण मराठीमध्ये पूर्णतः एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्हाला कितपत कळलं किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून ठेवा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे नवीन कन्सेप्ट घेऊ, ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय.
टेक केअर.